नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सस्तवृत्त पेपर 2चा टॉपिक घेऊन आलो आहे, जो की आहे डिझास्टर मॅनेजमेंट. आता पेपरमध्ये पाहायला गेलं तर या टॉपिकवरून आपल्याला SAQ विचारला जातो युनिव्हर्सिटीला, आणि यामध्ये आपल्याला सगळे आपण हे टॉपिक्स कव्हर करणार आहे. आता यामध्ये बघा, मेनली सुरुवातीला डिझास्टर असतं तरी काय आणि त्याचं मॅनेजमेंट करायचं तरी काय हे सुरुवातीला समजून घेऊया आपण या चॅप्टरचं. आता डिझास्टर म्हणजे काय होणं, की एखादी काय होणं दुर्घटना, जसं की भूकंप येणं, एखादी काय होणं की जे काय आपण म्हणतो ना की पूर येणं, सुनामी येणं, जसं की मोठमोठ्याला काय होणं की जमिनीचं भूनिस्खलन होणं. तर ह्याला काही जे काही असतं हे सगळे डिझास्टर आहे, आणि त्यांच्यावरती मॅनेजमेंट करणं, तर ह्याला काय म्हटलं जातं, डिझास्टर मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. आता सुरुवातीला बघा, डिझास्टर म्हणजे काय. आता हे बघा, डिझास्टर म्हणजे आपण काय म्हणतो, दुर्घटना वगैरे, समजलं. आता दुर्घटना म्हणजे आपल्याला कशी एक्सप्लेन करता येईल आपल्याला, तर बघा आता काय म्हटलं, एनी ऑकरन्स दॅट कॉजेस डॅमेज, इकॉलॉजिकल डिस्रप्शन अँड लॉस ऑफ ह्युमन लाईफ ऑर डिट्रिवेशन ऑफ हेल्थ अँड हेल्थ सर्व्हिसेस. म्हणजे काय म्हटलं, असा एखादा एनी ऑकरन्स, असा एखादा ऑकरन्स म्हणजे असं एखादं कारण वगैरे, ऑकरन्स दॅट कॉजेस डॅमेज, असं काय करतं, डॅमेज करतं. इकॉलॉजिकल डिस्रप्शन, जमिनीचं भूनिस्खलन करतं. त्यानंतर लॉस ऑफ ह्युमन लाईफ, म्हणजे जे काही मनुष्य असेल तर मनुष्याच्या लाईफचा लॉस होणं, म्हणजे मनुष्य मरून जाणं. ऑर काय म्हटलं, डिट्रिवेशन ऑफ हेल्थ अँड हेल्थ सर्व्हिसेस, जी काही हेल्थ आहे तर हेल्थ किंवा हेल्थ सर्व्हिसेसमध्ये यांच्यामध्ये बिघाड येणं, त्याला काय म्हटलं जातं, डिझास्टर म्हटलं जातं. डिझास्टर म्हणजे दुर्घटना, त्याला आपण जे काही मॅनेजमेंट करतो तर त्याला डिझास्टर मॅनेजमेंट आपण असं म्हणतो. डिझास्टर म्हणजे काय बाळा, तर एनी ऑकरन्स दॅट कॉजेस डॅमेज, असं एखादं ऑकरन्स म्हणजे असं एखादं कारण वगैरे म्हणा, ते काय करतं, एखाद्यासाठी घातक ठरतं, डॅमेज ठरतं, इकॉलॉजिकल डिस्रप्शन करतं, म्हणजे जमिनीचं भूनिस्खलन करतं, लॉस ऑफ ह्युमन लाईफ करतं, एखाद्या माणसाचा जीव वगैरे घेतं. ऑर डिट्रिवेशन ऑफ हेल्थ अँड हेल्थ सर्व्हिसेस, जे काही हेल्थ असेल किंवा हेल्थ सर्व्हिस असेल त्यांच्यामध्ये काय बिघाड वगैरे करतं, त्याला काय म्हटलं जातं, डिझास्टर वगैरे म्हटलं जातं. समजलं. आता मेनली डिझास्टर दोन टाईपचे सगळ्याला माहिती आहे, एक नॅचरल, दुसरा असं मॅनमेड. आता बघू शकता, नॅचरल असं की जसं की सुनामी येणं, जंगलाला आग लागणं, जमिनीमध्ये काय होणं, ओलावा, काय म्हणतो आपण म्हणतो ना, ओला दुष्काळ पडला, सुका दुष्काळ पडला, म्हणजे काय होतं, या अचानक खूप पाऊस होणं किंवा अचानक दुष्काळ पडणं, ते सगळे झाले नॅचरल डिझास्टर झाले. दुसरं येतं मॅनमेड. आता मॅनमेड म्हणजे काय होणं, एखादा टेररिस्ट येणं, त्याने बॉम्ब अटॅक करणं, किंवा एखादी एअरप्लेन क्रॅश होणं, किंवा सिव्हिल वॉर होणं, ते सगळे काय मॅनमेड डिझास्टर झाले. म्हणजे माणसामुळे जे काही दुर्घटना वगैरे झाल्या ते मॅनमेडमध्ये आल्या, आणि जे नैसर्गिक काही झालं तर नैसर्गिकमध्ये नॅचरलमध्ये आलं. समजलं. तर दोन टाईपचे आपल्याकडे डिझास्टर, एक येतं नॅचरल, दुसरं येतं मॅनमेड. आता नॅचरल म्हणजे अशा प्रकारे असते, आणि मॅनमेडमध्ये बघू शकता, कार ॲक्सिडेंट झाला आहे, कुठं बॉम्ब स्फोट झाला आहे, कुठे एअरप्लेन क्रॅश वगैरे झालं. तर अशा प्रकारे आपण काय म्हणू शकतो, नॅचरल आणि मॅनमेड हे दोन टाईपचे डिझास्टर आहे. आता बघा, नॅचरलमध्ये काय म्हटलं आहे, इट इज अ डिझास्टर विच इज ऑकर नॅचरली बाय काय म्हटलं, जिओलॉजिकल, सिझमिक और हायड्रोलॉजिकल और मेट्रोलॉजिकल और एनी काइंड ऑफ एन्व्हायरमेंटल डिअरेंजमेंट. असं एखादं काय म्हटलं की डिझास्टर म्हणजे अशी दुर्घटना जी कशामुळे होती, विच ऑकर नॅचरली, जी नॅचरली ऑकर झालं, म्हणजे जी नॅचरली घडली बाय जिओलॉजिकल, जमिनीचं काय म्हणता येईल की जी भूनिस्खलन म्हणा, सिझमिक वगैरे भूकंप वगैरे आला, हायड्रोलॉजिकल म्हणजे काय होणं की पूर वगैरे येणं, तर किंवा मेट्रोलॉजिकल म्हणा, किंवा एनी काइंड ऑफ एन्व्हायरमेंटल डिअरेंजमेंट वगैरे, किंवा निसर्गामध्ये काही कोणत्या गोष्टीचं काय होणं की खालीवर होणं, म्हणजे कोणती गोष्ट खालीवर, म्हणजे कधी पाऊस जास्त झाला, कधी पाऊस कमी पडलं, किंवा कधी ऊन जास्त वाढते, कधी ऊन कमी होते. तर आपण म्हणतो ना, आता सध्याला बघा, आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले, आता ग्लोबल होणे, आता आपलं टेम्परेचर किती, भारतात जवळपास 42 डिग्रीच्या प्लस पुढं टेम्परेचर चालले. आता हे काय म्हणतात काय जण, सर हे कसलं डिझास्टर झालं, तर बाळांनो हे सुद्धा नॅचरल डिझास्टर येतं. आता यामध्ये काय होतं बघा, त्या डिझास्टरमुळे कितीतरी लोक मारत आहे, पाहत असाल तुम्ही की न्यूज येत आहे की कोणी उष्माघातामुळे कितीतरी लोक मारत आहे, कोणी काम करता करता शेतात मरत आहे, कोणी शिक्षक लोक जनगणना करायला गेले, उष्माघाताने शिक्षक वगैरे मेले. ते कशामुळे होतं, ते सगळे इन्व्हायरमेंटच्या डिअरेंजमेंटमुळे हे सगळ्या गोष्टी घडून येतात. म्हणजे काय होतं, जी काही इन्व्हायरमेंटमध्ये नॅचरली ह्या गोष्टी घडून येतात, ज्याच्यामुळे काय की डिझास्टर असा घडून येतो, कशा बाय नॅचरली वगैरे, जो जिओलॉजिकल, सिझमिक, हायड्रोलॉजिकल किंवा मेट्रोलॉजिकल वेने घडून येतो, त्याला आपण नॅचरल डिझास्टर असं म्हणत असतो. आता यामध्ये बघा, मेनली आपण हे जे काय करतो, 3 टाईप्स करतो. आता बघा, तुम्हाला एक सिंपल मी सांगतो. आता आपल्याकडं जी काही डिझास्टर वगैरे घडतं नॅचरली काही डिझास्टर घडतं, तर ही आपल्याकडं अर्थ असते, अर्थचा सरफेस असतो, बरोबर. आता अर्थचा सरफेस, आता ही काय झाली, बिलो द अर्थ आणि अबो द अर्थ, हे बरोबर आहे. ही झाली बिलो, हा झाला सरफेस, बरोबर आहे, हा झाला सरफेस, आणि हे झालं अबो. आता 3 टाईप्सचे नॅचरल डिझास्टर यामध्ये घडून येतात. बिलो द अर्थ म्हणजे काय, जे जमिनीच्या खाली घडून येतात, जसे की काय म्हणतात आपल्याला व्हॉल्कॅनिक इरप्शन वगैरे म्हणा, किंवा दुसरा काय म्हणता येईल, व्हॉल्कॅनिक इरप्शन, भूकंप वगैरे झालं ना, अर्थक्वेक म्हणा, तर हे कशाला, ते बिलो द अर्थ वगैरे आले. दुसरं तर सरफेसवरती. आता सरफेसवरती काय होतं, जे की लँडस्लाईड्स होतात, लँडस्लाईड्स म्हणजे म्हणतो ना, लँडस्लाईड्स वगैरे म्हणतो, लँडस्लाईड्स वगैरे म्हणजे काय होतं, जमिनीचं भूनिस्खलन होणं, म्हणजे काय होणं, तुम्ही पाहिलं होतं की असं ऐकलं असेल, एखाद्या ठिकाणी एक डोंगर होतं, आणि या डोंगरावरती खाली एक गाव
गाव राहत होतं आणि जे गाव होतं ते जमिनीचं काय झालं भूनिस्खलन झालं. म्हणजे समजा हा डोंगर निस्खलन झाला आणि हे गाव त्याच्या खाली दबून गेलं. हे कशामुळे झालं तर जे काही अर्थ सरफेसवरती अर्थच्या सरफेसवरती काय झाला हा भूनिस्खलन वगैरे झाला. जमीन काय झाली तिथली जमीन खचून गेली, तिथली जमीन काय गेली सरकली किंवा काय म्हणता येईल आपल्याला एखाद्या की स्नोस जे काय आपण म्हणतो ना स्नो वगैरे जे काही बर्फ वगैरे असतो तर बर्फाचं निस्खलन झालं. आपण म्हणतो ना की काय झालं बर्फाचे मोठमोठाले जे काही आपला हिमालय पर्वत आहे ते हिमालय पर्वताचे जे काही बर्फ होता ढासळा त्याच्यामुळे कितीतरी लोक दबून मेले. ते काय झाले अर्थ सरफेसवरती जे काही लँडस्लाईड झाल्या किंवा स्नो स्लाईड झाल्या तर त्यांच्यामुळे जे काही डिझास्टर वगैरे घडून आला तर त्याला आपण ॲट अर्थ सरफेस असं म्हणतो. बिलो द अर्थ सरफेस कोणकोणते येतं अर्थक्वेक येतो, त्यानंतर व्हॉल्कॅनिक इरप्शन वगैरे येतो आणि अबो द अर्थ सरफेस कोणकोणते येतं तर टॉर्नॅडो वगैरे येतो. टॉर्नॅडोमध्ये काय होणं की आपलं मोठमोठाले जे चक्रीवादळ वगैरे येणं किंवा फ्लूड्स वगैरे येणं. फ्लूड्स म्हणजे काय होणं की जे आपण म्हणतो ना की जे पाण्याचे आपण काय म्हणतो मेनली काय म्हणतो ना आपलं पूर येणं तर जे जमिनीतून आपण पूर वगैरे येतात मोठमोठ्याला नदीचा प्रवाह वाढतो. पावसाळ्या दिवस एवढा पाऊस होतो की लोकांचे घरं विरं सगळं काय होतं वाहून जातं. तर हे सगळे काय झालं अबो द अर्थ सरफेसवरचे काय झाले अबो म्हणजे अर्थ सरफेसपेक्षा वरचे अर्थ सरफेसवरचे जे काही डिझास्टर वगैरे घडून आले तर त्याला आपण काय म्हणतो की जे काही नॅचरल फिनॉमिना ॲट अबो द अर्थ सरफेस. समजलं ना. तर अशा प्रकारे 3 टाईपचे ध्यानात ठेवा तुम्हाला. आता बघा एक एक बघूया आपण. पहिले तो नॅचरल फिनॉमिना बिनिथ द अर्थ सरफेस. बिनिथ द अर्थ सरफेस म्हणजे काय ते अर्थ सरफेसच्या खालचे असणार आहे. तर कोणकोणते बघा ह्यामध्ये येतं पहिले तर अर्थक्वेक येतं. अर्थक्वेक बघा हे जमीन आपण माहिती आहे. दुसरे ते सुनामी. आता सुनामी काय होती कारण की हा समुद्र असतो, समुद्र हा असो नॉर्मली तर काय होतं जो काही जमिनीतल्या हातून असं धक्का बसतो मग ह्याच्या जोराच्या मोठमोठ्या लाट्या अशा उचलतात आणि इकडे जे घरं असेल त्या घरांना सगळ्यांना घेऊन जातात. तर हे सगळे सुनामी. त्यानंतर व्हॉल्कॅनिक इरप्शन वगैरे जे काय होणं आपण म्हणतो की मोठमोठे जे आपले हे असतात व्हॉल्कॅनिक वगैरे व्हॉल्कॅनो तर त्यांचं काय होणं ते फुटतात वगैरे आणि त्यांच्यामधून लावा आपला बाहेर वगैरे पडतो. अशा प्रकारे नॅचरल फिनॉमिना मिनिट त्यात अर्थ सरफेस वगैरे. दुसरा येतो नॅचरल फिनॉमिना ॲट अर्थ सरफेस. जसं की सांगितलं ना आता बिलो द अर्थ सरफेस पाहिलं आपण. आता बघूया अर्थ सरफेसवरती कोणकोणते येतं. आता अर्थ सरफेसमध्ये काय काय म्हटलं बघा तर पहिले तर लँडस्लाईड्स म्हणजे आता बघा जमिनीचं काय होणं भूनिस्खलन होणं. जसे अशा प्रकारे जमीन काय होती तिथली ढासळून वगैरे जाते. दुसरं येतं फ्रेश वेट अवलांची. आता फ्रेश वेट म्हणजे काय होणं नॉर्मल जिथं काही वजन वगैरे पडलं असेल तर तिथलं काय होणार ते की ते ढासळून वगैरे जाणं. दुसरं येतं वेट स्नो अवलॅंची. जसं की इथं बघू शकता तुम्ही की वेट स्नो अवलॅंची म्हणजे जे काय बर्फ वगैरे होता तो काय झाला ते झाला ढासळा वगैरे. त्यानंतर स्नो स्लॅब अवलॅंची किंवा सी ऑर रिव्हर अवलॅंची. जसं की आपण पाहतो की एखादा समुद्र असेल किंवा रिव्हर असेल तर त्यांची सुद्धा काय होते तिथली निस्खलन वगैरे आपण बघू शकतो. तर अशा प्रकारे नॅचरल फिनॉमिना ॲट अर्थ सरफेस होते आपण पाहिलं. आता त्यानंतर तिसरा फिनॉमिना होतो अबो द अर्थ सरफेस. आता अबो द अर्थ सरफेसमध्ये काय येतं बघा तर नॅचरल फिनॉमिना अबो द अर्थ सरफेस. तर त्यामध्ये काय येतात वाइनस्टॉर्म येतात. वाइनस्टॉर्म म्हणजे काय मोठमोठे जे चक्रीवादळ वगैरे म्हणतो ना आपण तर ते टॉर्नेडो वगैरे म्हणा किंवा फ्लोट्स म्हणा किंवा म्हणजे पूर वगैरे येणं. अशा प्रकारे बघा लोक घराच्या वर चढून बसले की फ्लोट्स वगैरे येणं. तर हे सगळे कुठे येतात अबो द अर्थ सरफेसवरती येतात. त्यानंतर इपिडेमिक जे डिसीज वगैरे जसे की कोरोना पिरियड वगैरे आला तर हा कसा आहे नॉर्मली आता कोरोना नाही म्हणा तो फ्लू वगैरे म्हणा जो की जे काही वाऱ्याच्या संपर्कात असं म्हणणं होते ना पसरत होता तर हे कशामुळे होतं जे काही अर्थ सरफेसच्या वरून जे वाऱ्यातून डिसीज पसरत आहे ना तर ते कसं होतं इपिडेमिक डिसीज असतात असे की जगांना काय होतं जे पॅन्डेमिक कंडिशन घडून राहतात ते आपण इपिडेमिक डिसीज वगैरे म्हणूया. समजलं. तर फिनॉमिना अबो द अर्थ सरफेस आपल्याला कळलं तुम्हाला जे नॅचरल फिनॉमिना 3 टाईपचा असतो डिझास्टरचा बिलो द अर्थ सरफेस ॲट अर्थ सरफेस आणि अबो द अर्थ सरफेस. आता हे झालं आपलं नॅचरल फिनॉमिना. आता बघूया आपण मॅनमेडचा. आता मॅनमेडचं काय म्हटलं बघा मॅनमेड डिझास्टर. आता मॅनमेड डिझास्टरमध्ये काय म्हटलंय तर डिझास्टर विच इज कॉज बाय द ह्युमन ॲक्टिव्हिटी. बाळा काय म्हटलं बघ असं डिझास्टर विच इज कॉज बाय द ह्युमन ॲक्टिव्हिटी. जे असं डिझास्टर अशी दुर्घटना घडली असेल बाळा जे की कशामुळं बाय ह्युमन ॲक्टिव्हिटी जे की मनुष्य असेल मनुष्य जातीमुळे जे काही दुर्घटना घडल्या असेल पार्थ तर त्या पार्थला काय आपण म्हणतो म्हणजे सॉरी त्या दुर्घटनेला आपण पार्थ काय म्हणतो तर मॅनमेड डिझास्टर असं म्हणत असतो पार्थ. समजलं पार्थ. आता बघा काय म्हटलं आता मॅनमेड डिझास्टरमध्ये काय काय येतं ताई तर बघा वेलफेअर येतो, सिव्हिल स्ट्राईक येतो, एरोप्लेन क्रॅश होतो, टेररिझम येतात. हे सगळे कसे येतात मॅनमेड डिझास्टरच्या अंडर येतात. समजलं ताई. आता बघा दादा आता मग मेनली आता आपल्याला सुरू करायचं आहे मॅनेजमेंट. आता हे सगळे आपण पाहिलं डिझास्टर वगैरे पाहिलं बरं का. सुरुवातीला डिझास्टर काय आहे डिझास्टरचे किती टाईप्स आहेत हे पाहिलं आपण. डिझास्टरमध्ये नॅचरलचे पुन्हा 3 टाईप्स वगैरे पाहिलं. मॅनमेडचे आपण टाईप्स वगैरे पाहिले. मेनली हा वेलफेअर असतो, सिव्हिल स्ट्राईक वगैरे असते, कुठं वॉरफेअर वगैरे पाहिलं ना की सेकंड झाला वर्ल्ड जे काही वर्ल्ड वॉर सेकंड वगैरे झाला तर आता थर्ड वगैरे होऊ नये सगळ्यांच्या जागांमध्ये कारण थर्ड जर झाला तर सगळे लोक मरून जातील किंवा सिव्हिल स्ट्राईक वगैरे होणे एखाद्या देश दुसऱ्या देशावर. आता पाहिलं ना अमेरिका इराणवरती हमला करत होता सिव्हिल स्ट्राईक वगैरे झालं किंवा एरोप्लेन क्रॅश झालं एखादं एरोप्लेन वगैरे क्रॅश झालं तर किंवा टेररिझम वगैरे घडलं तर हे सगळे मॅनमेड डिझास्टरच्या अंडर येतात. आता बघा ह्यांना सगळ्यांना कंट्रोल कसं करू शकतो आपण. आता नॉर्मल डिझास्टरचं शिकलो ना आता आपल्याला कंट्रोल करावं लागेल ना. तर कंट्रोल कसं करू शकतो बघा तर बघा आपल्याकडे 4 मुख्य स्टेप्स येतात. यामध्ये हे तुम्हाला सायकल सगळ्यांना ध्यानात ठेवायची. पहिली ती मिटिगेशन, दुसरी ती प्रिपार्डनेस, तिसरी ती रिस्पॉन्स आणि चौथी ती रिकव्हरी. सगळ्यांना ध्यानात ठेवा की बघा मिटिगेशन, प्रिपार्डनेस, रिस्पॉन्स, रिकव्हरी. मिटिगेशन, प्रिपार्डनेस, रिस्पॉन्स आणि रिकव्हरी. नॉर्मल तुम्हाला सांगतो मिटिगेशन. आता मिटिगेशन
ध्यानात ठेवा. प्रिपेअर्डनेस म्हणजे प्रिपेअर वगैरे होणं. रिस्पॉन्स काहीतरी आपण एखाद्या गोष्टीला रिस्पॉन्स देतो आणि रिकवर म्हणजे त्या गोष्टीतून आपण सावरतो. अशा प्रकारे 4 स्टेपमध्ये आपण मॅनेजमेंट करणारे डिझास्टर मॅनेजमेंटचे हे 4 मुख्य स्टेप आहे. आता बघा मिटिगेशन, प्रिपेअर्डनेस, रिस्पॉन्स आणि रिकव्हरी. आता बघा मिटिगेशन म्हणजे काय होणार, एम म्हणून ध्यानात ठेवा. एम फॉर मिनिमाइज द इफेक्ट ऑफ डिझास्टर. जे काही दुर्घटना घडली तर त्याचा काही इफेक्ट वगैरे लोकांवरती घडला असेल तर त्याला कमी करण्याचं काम. सुरुवातीला मॅनेजमेंट करतो ना आपण, मग ते गोष्टीला आपण मॅनेजमेंट कमी करण्याचा प्रयत्न करतो, मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न करतो. मग मिटिगेशनचा अर्थ काय होणार की एम फॉर ध्यानात ठेवा मिनिमाइज आपण काय करतो, जो काही डिझास्टर वगैरे घडलाय तर त्याला मिनिमायझिंग करण्याचं काम करतो. मिनिमायझिंग द इफेक्ट ऑफ द डिझास्टर. समजलं बाळा. त्यानंतर बघा काय म्हटलं, यामध्ये काय करू शकतो आपण, तर पब्लिक एज्युकेशन, लोकांना अगोदर अवेअरनेस करू शकतो. जे काही डिझास्टरमुळे तुमचे काही ही दुर्घटना वगैरे झाली तर तुम्ही ताण घेऊ नका, आम्ही आहे तिथं, आम्ही तुम्हाला रेस्क्यू वगैरे करू. किंवा आपण बिल्डिंगचे जे काही झोन वगैरे आहेत तर तिथं काय करू शकतो की एवढ्या ठिकाणी समजा असं सिटी होती पूर्वी तर अशी सिटी होती, आपण A B C चेक केलं, C आणि D मध्ये जास्त काय झालं, इथं जास्त दुर्घटना वगैरे झाली, A आणि B एवढे नाही, मग आपण बिल्डिंगचे झोन सांगू शकतो. A आणि B मध्ये एवढी झाली नाही, इथले लोक बरे, पण C आणि D मध्ये इमर्जन्सी गरज आहे, म्हणजे आपण काय बिल्डिंग कोड्स अँड झोनिंग वगैरे करू शकतो. म्हणजे एक तर पब्लिक एज्युकेशन अगोदर करू शकतो आपण कशाला, मिनिमायझिंग द इफेक्ट ऑफ डिझास्टर कमी करण्यासाठी. दुसरा बिल्डिंग कोड्स अँड झोनिंग वगैरे करू शकतो कशाला, मिटिगेशनसाठी. समजलं ना. मिटिगेशन म्हणजे काय, मिनिमायझिंग द इफेक्ट ऑफ द डिझास्टर वगैरे. समजलं ताई. आता बघा प्रिपेअर्डनेस. आता प्रिपेअर्डनेस म्हणजे P वरून ध्यानात ठेवा. प्रिपेअर्डनेस म्हणजे काय करायचं आपल्याला, प्लॅनिंग हाऊ टू रिस्पॉन्ड. आता मेनली काय करायचं आपल्याला, आता मग सांगतो तुम्हाला, डिझास्टर येणार आहे तर आपण काय करू शकतो. डिझास्टर येणार असतो तर आपल्या TV चॅनलवरती आपल्या सुरुवातीला सांगतात जे काही असणार की असा काही दुर्घटना वगैरे येणार असेल, भूकंप वगैरे, तर आपण काय होणार की मोकळ्या प्रदेशाला जाऊन बसणं, असं आपलं बिल्डिंग वगैरे असेल तिथून निघायचं, मोकळा जो काही प्रदेश असेल म्हणजे मोकळा ग्राउंड असेल तिथं जाऊन उभं राहायचं. किंवा घरात जर असेल तर टेबल खाली, खुर्ची खाली, म्हणजे टेबल खाली वगैरे पलंगाखाली झोपायचं किंवा बसायचं. असं आपल्या डोक्यांना वगैरे काय करायचं, आपण हे करायचं की प्रोटेक्ट वगैरे काम करायचं. हे सगळं काय प्रिपेअर्डनेसचे काम आहे ना. प्लॅनिंग हाऊ टू रिस्पॉन्स, आपण कशा प्रकारे रिस्पॉन्ड करू शकतो त्या डिझास्टरला, ह्याला काय म्हटलं जातं, प्रिपेअर्डनेस म्हटलं जातं. आता प्रिपेअर्डनेसमध्ये काय होतं, प्रिपेअर्डनेस प्लॅन बनवू शकतो आपण. त्यामध्ये इमर्जन्सी एक्सरसाइज, लेकरांना म्हणजे जे काही माणसं असतील, वृद्ध असतील, लेकरं असतील, त्यांना आपण इमर्जन्सी एक्सरसाइज, तुम्ही कसं जीव वाचू शकता, तिथून पळू कसं शकता, किंवा तुम्हाला एखादा दुसरा जीव कसा वाचू शकता लोकांना, त्यांना आपण इमर्जन्सी एक्सरसाइज आणि ट्रेनिंग सुद्धा देऊ शकतो. कशाच्या अंडर, प्रिपेअर्डनेसच्या अंडर. प्रिपेअर्डनेस प्लॅन आणि इमर्जन्सी एक्सरसाइज आणि ट्रेनिंग वगैरे. समजलं. त्यानंतर तिसरं येतं रिस्पॉन्स. आता रिस्पॉन्समध्ये बघा, आता मेनली पहिलं काय केलं आपण, मिटिगेशनमध्ये मिनिमाइज केला इफेक्ट, प्रिपेअर्डनेसमध्ये प्लॅनिंग केली हाऊ टू रिस्पॉन्स. आता रिस्पॉन्समध्ये काय करायचं आपल्याला, जो की आपला एफर्ट असेल, तर एफर्टमध्ये आपण काय करतो, जी काही दुर्घटना घडली असेल त्या दुर्घटनाला आपण काय करू शकतो, कशा प्रकारे कमी करू शकतो, त्याला आपण असतो रिस्पॉन्स. रिस्पॉन्स म्हणजे एखादी गोष्ट, आता तुम्हाला सांगतो, तो आपले 2 मित्र होते A आणि B. आता A आणि B, आता Aने ह्याला मारलं बरं का. A कसा आहे, हा स्ट्रॉंग आहे, A हा स्ट्रॉंग आहे, B हा वीक आहे. आता नॉर्मली A हा स्ट्रॉंग आहे, B हा वीक आहे. आता Aने ह्याला एक चापट मारली, पण Bने काय केलं, आता वीक आहे, त्याला माहिती आहे आता मला तर मी काय मारू शकत नाही, मग Bने काय केलं, ह्याला रिस्पॉन्स करण्यासाठी काय केलं, स्वतःला सेल्फ डिफेन्स केलं. सेल्फ डिफेन्स म्हणजे प्रोटेक्ट केलं, म्हणजे स्वतः कुठं ना कुठे ह्याने स्वतःचा एक रिस्पॉन्स द्याला ना, मग स्वतःला हे जे काही इफेक्ट असेल, ह्याचा काही जे इफेक्ट असेल त्याला मिनिमाइज करण्यासाठी स्वतःचा काय दिला, एक रिस्पॉन्स झाला. तर त्याला काय म्हटलं, रिस्पॉन्स म्हणजे एफर्ट टू मिनिमाइज द हजार्ड क्रिएटेड बाय द डिझास्टर. जे काही डिझास्टरमुळे जे काही आजार म्हणजे काय नॉर्मली जे काही दुर्घटना घडल्या असेल, हजार्ड वगैरे घडला असेल, तर त्यांना मिनिमाइज करण्यासाठी जो काही एफर्ट घेतला जातो त्याला रिस्पॉन्स वगैरे म्हटला जातो. समजलं ताई. नंतर बघा काय म्हटलं दादा, आता बघा यामध्ये काय येतं, सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन वगैरे आपण करतो, त्यानंतर इमर्जन्सी वगैरे करतो, ते कसे येतात, रिस्पॉन्सच्या अंडर येतात. चौथं येतं बघा रिकव्हरी. आता नॉर्मली एवढं सगळं घडलं, आता एखाद्या ठिकाणी झालं आहे बाबा, आता नेपाळसारख्या ठिकाणी आपण मागच्या 2-4 वर्षात पाहिलं होतं, म्हणजे जवळपास 7-8 वर्ष होऊन गेले असं नाही गोष्टीला, की तिथं काय झालं होतं की एक मोठा भूकंप घडला, तिथले लोकांची घरं वगैरे पडले, त्या लोकांच्याकडे म्हणजे एकदम आर्थिक मंदी आली त्या देशामध्ये. मग काय केलं, आजूबाजूचे जे लोक होते किंवा तिथलं हे होते काय म्हणतात, नॉर्मली जे सरकार होतं, त्या सरकारने काय केलं, त्या ठिकाणी समजा Aच्या ठिकाणी इथं काय झालं, ह्या Aच्या ठिकाणी इथं काय झालं, भूकंप झाला, तर तिथल्या लोकांना उचलून काय करतात, ते दुसऱ्या जिथं सेफ ठिकाणी म्हणजे B ठिकाणी, तर तिथं नेऊन काय करतात, त्यांना पुनर्वसन करतात, बरोबर ना, पुनर्वसन वगैरे करतात, म्हणजे याच्या ठिकाणी काढतात दुसरीकडे नेऊन ठेवतात, म्हणजे काय करतात, टेम्पररी हाऊसिंग वगैरे करतात. किंवा त्यांना काय करतो, ज्यांचे लोक वगैरे मेले असेल किंवा घरं वगैरे गेले असेल, महागड्या वस्तू गेले असेल, त्यांना ग्रँट्स देतात. ग्रँट्स म्हणजे काय होणार, अनुदान देतात. माहिती आहे ना, अनुदान वगैरे आपण देतो, पाहिलं की शेतकऱ्याचं वगैरे नुकसान झालं तर मग सरकार त्याला काय देतं, अनुदान देतं. त्या प्रकारे आपण काय करतो, रिकव्हरी वगैरे मध्ये करतो. किंवा नंतर काय असेल, एखाद्याचे मेडिकल केअर म्हणजे काय म्हणता येईल, खूप लोक त्या बिल्डिंग खाली दबले, ते एखाद्याची इमर्जन्सी गरज आहे, तर तिथं आपण काय करतो, मेडिकल केअर सुद्धा अवेलेबल करतो त्या लोकांसाठी. तर अशा प्रकारे रिकव्हरी म्हणजे काय, रिटर्निंग द कम्युनिटी टू द नॉर्मल जे काय घडलंय तर त्याच्यापासून सावरून लोकांना नॉर्मलमध्ये कसं आणता येईल, जे काय घडलंय रे बाबा, आता काय करू शकतो आपण, पण त्या गोष्टीला आपण नॉर्मल कसं आणू शकतो, त्याला रिकव्हरी असं म्हटलं जातं. त्यामध्ये आपण टेम्पररी हाऊसिंग म्हणजे पुनर्वसन म्हणजे नॉर्मली
सध्यापुरतं याच्या ठिकाणून बीच्या ठिकाणी लोकांना नेऊन ठेवतो की तुमचं आता घरं पुन्हा होस तर तुम्ही सध्यापुरतं इथला किंवा ग्रँट्स अनुदान देतो किंवा मेडिकल केअर आपण त्यांना अवेलेबल वगैरे करून देतो. तर अशा प्रकारे आपण ह्या चॅप्टरचं म्हणजे हे मेन होतं मॅनेजमेंट. तुम्हाला कळलं असं एकदम सिंपल सांगितलं होतं. मॅनेजमेंट मिटिगेशनचं एम होऊन ध्यानात ठेवा, मिनिमायझिंग द इफेक्ट ऑफ डिझास्टर, प्रिपेअर्डनेस होऊन ध्यानात ठेवायचं, पी वरून प्लॅनिंग हाऊ टू रिस्पॉन्ड, त्यानंतर रिस्पॉन्स वरून ध्यानात ठेवायचं एफर्ट्स टू मिनिमाइज द हजार्ड क्रिएटेड बाय द डिझास्टर आणि रिकव्हरी वरून ध्यानात ठेवायचं आर रिटर्निंग द कम्युनिटी टू द नॉर्मल. समजलं. त्यानंतर खालचे वगैरे IMP आहे सगळ्यांना माहिती आहे वगैरे. तर सगळ्यांना हे तुम्हाला एकदम सिंपल होतं. हे तुम्हाला पार्ट 1चं लेक्चर असेल, पार्ट 2मध्ये तुम्हाला एक लास्टचा पॉईंट राहिला, त्यामध्ये मी काय घेणार आहे बघा. आता जे काही नेक्स्ट लेक्चर असेल त्यामध्ये डिझास्टर इम्पॅक्ट अँड रिस्पॉन्स वगैरे आपला हा पॉईंट एक राहिला आहे चॅप्टरचा. त्यानंतर आणखी राहिलं की इपिडेमॉलॉजिकल सर्व्हिलन्स अँड द डिझीज कंट्रोल वगैरे हा पॉईंट राहिला आहे. हा 2च पॉईंट आहे. नंतर हा आपला चॅप्टर इथं कंट्रोल म्हणजे संपतो वगैरे आणि हा आपला एकदम सिंपल ACQच्या वेळी फुल प्रिपेअर वगैरे चॅप्टर होतो. तर अशा प्रकारे हा डिझास्टर मॅनेजमेंटचं पहिलं लेक्चर होतं. दुसऱ्या लेक्चरसाठी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, लवकरच घेऊन येईल मी. आणि आणखी स्वस्त वृत्त पेपर 2चे टॉपिक पाहिजे असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कारण की मला पण तेवढी मेहनत घ्यावं लागते. तेवढं तुम्ही फक्त एक लाईक करा, एक शेअर करा, एकच सबस्क्राईब करा. शिल्लक काही मागत नाही, फक्त सपोर्ट करा आपल्या चॅनलला. आणि दुसरं काही नाही, मराठी चॅनल आहे, चांगला सपोर्ट द्या, चांगला रिस्पॉन्स द्या. आणखी ह्याच्या नोट्स वगैरे तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल होते ना. आपलं जे काही BMS मराठी ॲप असेल, BMS मराठी ॲप आहे आपलं, प्ले स्टोअरवरती जा. तर प्ले स्टोअरवरती तुम्हाला BMS मराठीचं ॲप भेटेल. त्या ॲपवरती तुम्हाला ह्याच्या नोट्स फ्रीमध्ये भेटून जातील. काही रुपये नाही द्यायचं, कुठं काय नाही द्यायचं. हे जे फ्रीमध्ये नोट्स भेटते डायरेक्ट जा, नोट्स लिहा आणि तुमचा स्टडी चांगला करा. विश यू ऑल द बेस्ट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.